नमस्कार. असं म्हणतात की बाबा सामग्री जरी सेम असली सारखी असली पण पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्या पदार्थाची चव बदलते, तिचं नाव बदलतं. आणि अर्थात हा बदल कशामुळे होतो? हा आपल्या प्रांतवार जी रचना आहे, भौगोलिक परिस्थिती, त्याच्यामुळे. भुजणे नावाचा प्रकार तुम्हाला माहिती आहे. आपण मागे बटाट्याचं भुजणं बनवलं होतं. तेही भुजणं एका प्रकारचं नसतं, 2-3 प्रकारचं असतं. त्यातला एक प्रकार मी दाखवला होता. आज वांग्याचं भुजणं आपण बनवू. चला सुरुवात करू. वांग्याचे असे काप आपल्याला करून घ्यायचे. हे छान वांग्याचे काप. त्यामध्ये जेवढे वांगी तेवढेच लांब चिरलेला कांदा मी घातलाय. 1 चमचा लसूण, 1 चमचा आलं, ह्याला लागेल अशी तेवढी चिंच, गूळ, चवीनुसार मीठ, तिखट, थोडी हळद, आणि यामध्ये जवळपास मी अर्धी वाटी तेल घालतोय. आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे. हात स्वच्छ धुवून हाताने जेवढं छान आपण एकत्र करू, मिक्स करू, तर तेवढं ते छान लागतं त्याला. आणि याला एक 10 मिनटं आपण असंच ठेवून देऊ. साधारण 10 मिनटं झाल्यानंतर ही छान कोथिंबीर घालायची आणि याला कढईत नुसतं परतून घ्यायचं आहे, तेल न टाकता. याला एक 10 मिनटानंतर अंचच असं पाणी सुटतं आणि नंतर हे सगळं आपण कढईत घालूया. आता भुजणे म्हणजे भाजणे छान परतून घ्यायचं. याला तेल जे आपण पहिलं घातलं होतं तेच आहे. याला फक्त थोडं पाणी सुटलंय. किती गंमत आहे ना की हे सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. पाहुणे आले की त्यांच्याशी गप्पा मारत मारत हे परतायचं. मस्त गरमागरम पोळी आणि हे भुजणं, एक नंबर. आता यामध्ये आपल्याला छान 1 चमचाभर मेथकूट घालायचा आहे. त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस आणि भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर. क्या बात आहे, संपला विषय. वांग एवढं छान असं पातळ कापायचं की ते लवकर शिजलं गेलं पाहिजे. आणि लवकर शिजलं म्हणजे त्याचा जो रंग तुम्हाला हिरवा दिसतो आहे तो तसाच राहील. खूपच सुंदर. म्हणजे मी केली म्हणून म्हणत नाही, हा प्रकार छान आहे, पारंपरिक प्रकार आहे आणि ज्यांनी कोणी शोधला असेल त्याला सलाम आहे. अप्रतिम. केल्यानंतर लगेच खाण्यासारखा प्रकार आहे आणि तुम्ही खाल याची मला खात्री आहे. आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल याचीसुद्धा मला खात्री आहे. कराल ना? पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करशील? हो. करणार शेअर तुम्ही पण करा.